आपल्या आत्ताच्या एज्युकेशन सिस्टीमचा ते स्ट्रक्चर पूर्णपणे स्क्रॅच करून पुन्हा नव्याने उभं करण्याची गरज आहे. जिथे मुलांचा वेळ खूप जास्त वाया जातोय, नो मॅटर की त्यांचं कॅलिबर काय आहे. एखाद्या स्टुडंटमध्ये इतकं टॅलेंट असेल की तो 15व्या वर्षी पण इंजिनियर होऊ शकतो. तर आपल्याकडे ती सिस्टीम आहे का की ज्यांनी त्याला 15व्या वर्षी इंजिनियर म्हणून आपल्याला त्याला ॲक्नॉलेजमेंट देता येईल. आजच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये ग्रॅज्युएट झालेला किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झालेला मुलाला साधं बँकेची स्लिप नाही भरता येत. भारतातला 10वी पास झालेला मुलगा आणि जपानमधला 10वी पास झालेला मुलगा याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक. 95%, 97%, 100%, पण त्याची मार्केटमध्ये फंक्शनल व्हॅल्यू काय? तर शाळेमध्ये जे शिकवलं जातं त्याचं आपण पाहिलं की त्याची ऍक्च्युअल फंक्शनल व्हॅल्यू काहीच नाही. तेच पुन्हा परत तेच शिकायसाठी तुम्ही त्याची ट्युशन पण लावता. जी गोष्ट तेवढी त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये तितकीशी व्हॅल्युएबल राहणार नाहीये, त्याच्यासाठी तुम्ही त्याचा डबल टाइम वेस्ट करताय. भारत हे एकेकाळी पूर्ण जगाचं एज्युकेशनचं केंद्र होतं. पूर्ण जगातून लोक इथे येऊन इथल्या युनिव्हर्सिटीजमध्ये शिक्षण घ्यायचे. आपण त्यांना त्यावेळेस जे शिकवलं ते लोक अजूनही लक्षात ठेवतात. जसं इंग्रजांचं राज्य आलं आपल्यावरती आणि त्यांनी सगळ्यात आधी आपली एज्युकेशन सिस्टीम चेंज केली, परत ते गेले ना मग आता तरी आपण ही जी सिस्टीम त्यांनी डिसाईड केलेली आहे त्या सिस्टीममधून बाहेर येणं गरजेचं आहे. त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे की 4-4, 5-5 वर्ष ते शिकतायत, दरवर्षी भरती नाही निघत, 2-3 वर्षानंतर भरती निघते. जी भरती निघते त्या भरतीचा आपण अभ्यास करतो, 2-3 वर्ष वाया घालवतो आणि तो पेपर फुटतो. ते एक्झाम घ्यायला परत पुढचे 2-3 वर्ष जाणार आहेत. तर त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे?